साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं असं की ते आम्हाला सख्या भावापेक्षा जवळ आहे. आणि दादांच्याबद्दल सांगायचं झालं असं की दादा आम्ही म्हणजे सेक्टर 4मध्ये 95पासून राहतो. दादा पहिल्यांदा 2005 पासून निवडून आल्यापासून दादांनी भरपूर कामं केली. म्हणजे आम्हाला सेक्टर 4मध्ये पाणी नव्हतं पहिलं आणि खड्ड्यातून पाणी भरावं लागायचं, घाण पाणी येत होतं. तर दादांनी निवडून आल्यानंतर पहिला प्रश्न त्यांनी पाण्याचा सोडवला. त्यांनी पाण्याची मोठी पाईपलाईन टाकली. दुसरा प्रश्न आम्हाला ड्रेनेजचा होता. पाठीमागून आमच्या संडासमध्ये पाणी यायचं, ते त्यांनी पाण्याची लाईन टाकली. तिसरा प्रश्न आम्हाला मार्केटचा होता. त्यांनी आम्हाला भाजीपाल्याचं फळ मार्केट उपलब्ध करून दिलं. परत आमच्या मुलांना खेळण्यासाठी गार्डन नव्हते, त्यांनी गार्डन बनवले. म्हाताऱ्या लोकांसाठी सकाळचं फिरायसाठी असं गार्डन नव्हतं, जॉगिंग पार्क नव्हतं, ते दादांनी आम्हाला बनवून दिलं. दुसरं म्हणजे आम्हाला छोटासा कार्यक्रम करायचं झालं तर असं बाहेर जावं लागायचं, जास्त भाडं द्यायला लागायचं. आता दादांनी आम्हाला जानकीबाई मडवी हॉल उपलब्ध करून दिला महानगरपालिकेचा. कमी खर्चात कमी भाड्यात तो हॉल आम्हाला मिळाला. आणि तिथं म्हणजे कसं सक्ती नसते त्यांची की त्यांना आम्हाला आमचा कॅटरस असला तरी चालतो किंवा म्हणजे आम्ही आमच्या म्हणजे पद्धतीनं तिथं बनवू शकतो. दुसरं सांगायचं झालं असं की त्यांनी आम्हाला नाट्यगृह बनवून दिलं. आम्ही ह्या वार्डमध्ये पहिलं सुरक्षित नव्हतो, असं बाहेर फिरू शकत नव्हतो. पण आत्ता दादा आमचे नगरसेवक झाल्यापासून आम्ही एकदम सुरक्षित आहे. कधीही आम्ही दादांच्या ऑफिसला येऊ शकतो. सुरक्षित म्हणजे काय? सुरक्षित आहे म्हणजे पहिलं कसं आम्ही बाहेर फिरू शकत नव्हतो. पहिले अशी दारुडी फिरायची, असं कुणाला म्हणजे कुणाचा धाक नव्हता, म्हणजे असं भीती नव्हती त्यांना. आता कसं दादांच्यामुळं आम्ही सुरक्षित आहे आमच्या वार्डमध्ये. हां, म्हणजे पहिले कसं मुलांचं दारू पिणं असं टवारीगिरी करणं भरपूर होतं. पण आता दादा नगरसेवक झाल्यापासून आमच्या वार्डमध्ये ते सगळं आता बंद झालं आणि आमच्या वार्डमध्ये सगळं आता व्यवस्थित चालू आहे. मला काय वाटतं, दादाच आम्हाला नगरसेवक पाहिजेत, कारण दादा आल्यापासून सगळ्या सुखसुविधा आम्हाला मिळाल्या. दादांचं सगळ्यांच्यावरती व्यवस्थित लक्ष असतं. कुणाला थोडंसं जरी शाळेत ॲडमिशन पाहिजे असलं, कुणाच्या घरी आजारी असलं तरी दादा स्वतः येतात, स्वतः भेटतात. कुणाला ॲडमिशनसाठी शाळेच्या मदत करतात. हॉस्पिटलमध्ये पण कुठं कुणाला म्हणजे हे करायचं ॲडमिट करायचं तरी दादा तिथं मदत करतात. प्रभाग क्रमांक 4मध्ये ऐश्वर्या अंकुश सोनावणे, हेमांगीताई अंकुश सोनावणे, मनोज साहेब हळदणकर आणि मनोहर कृष्णा मडवी MK दादा यांना धनुष्यबाणाच्या चिन्हावरील बटन दाबून यांनाच विजयी करा, विजयी करा, विजयी करा. लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे अपुला, शेतकरी हवा, आनंदी महिला, ज्येष्ठांना खूप लाभ, उच्च शिक्षणाला आता संपूर्ण. बोला. प्रभाग क्रमांक 4मधून आपले कार्यसम्राट नगरसेवक MK मडवी साहेब उरलेला विकास करण्यासाठी धनुष्यबाण या चिन्हावरती शिंदे शिवसेना गटातून उभे आहेत. त्यांनी आजपर्यंत त्यांची 4 वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. आतापर्यंत त्यांनी सर्वात मोठी आमची पाण्याची समस्या होती 2005 साली, ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळली आणि सेक्टर 4 व 5 यांचा हा गंभीर प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. त्यानंतर सर्वात मोठा नाट्यगृहाचा प्रश्न, नाट्यगृहसुद्धा आतापर्यंत 5-6 महिन्यामध्ये सर्वात अशा गटात चांगल्या पद्धतीचं नाट्यगृह उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच सदनाचा हॉल, त्याच्या बाजूला थीम गार्डन आणि आतापर्यंत त्यांनी गरीब लोकांचे ॲडमिशन्स, कोणाला कोणते प्रॉब्लेम आले शाळेविषयी, कोविडमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. ज्यांना हॉस्पिटल अवेलेबल होत नव्हती किंवा ज्यांना औषधं मिळत नव्हती, अगदी रात्री अपरात्री त्यांनी जागरण करून त्यांनी तिन्ही नगरसेवकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कोविड हाताळला. त्यानंतर आता त्यांचं पुढचं विजन असेल हे आपल्या काचीच्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियम चालूच आहे, पण त्यांचं आता ते उद्दिष्ट असं आहे की CBSE मिडियम तिथं चालू करायचं आहे. तिथेही सुद्धा अनेक ज्या गरजू मुलांना नोकरीचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे की ज्यांना जे सुशिक्षित बेकार होते त्यांना बऱ्याच ठिकाणी अशी त्यांनी नोकरीमध्ये अशी अतिशय चांगल्या पद्धतीची त्यांनी कामं केलेली आहेत. त्यानंतर सुद्धा पुढचं विजन त्यांचं खूप चांगलं असेल आणि त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की या अशा आपल्या कार्यसम्राट नगरसेवकाला पुन्हा प्रचंड बहुमताने विजयी करायची. आणि असा एकमेव नगरसेवक असा आहे नवी मुंबईत की जो 5 मिनिटामध्ये
भरपूर त्यांचे कार्यकर्ते, प्रत्येक टाईपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे आहेत. अशा पद्धतीचे कार्यकर्ते एका त्यांच्या फोनच्या मेसेजवरती सगळे जमा होतात. कारण एकच आहे की त्यांचं काम करण्याची पद्धत, लोकांना वेळ देण्याची पद्धत, लोकांशी सुसंवाद साधण्याची पद्धत ही अतिशय चांगली आहे. त्यामुळे माझी एक विनंती आहे सर्व लोकांना, प्रभाग क्रमांक 4मधून त्यांना धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं यहाँ पर है ना 25 साल से रहती हूँ और मैं माननीय MK मडवी साहब को 24 साल से जानती हूँ और उनका काम जो है इतना अच्छा है कि उनके ऊपर आँख बंद करके भी हम भरोसा कर सकते हैं. मेरा जो एक्सपीरियंस है मैं वो बताना चाहती हूँ. जैसे पहले हमारे यहाँ ज़मीन से पानी निकाला जाता था, मतलब नल नीचे रहता था और खड्डे में जो पानी जमा होता था वो पब्लिक पीने के लिए लेती थी. ऐसे हमें हमारी ड्यूटी हो जाती थी कि हमें वहाँ पर नल के पास बैठो, पानी लो और फिर घर लेकर जाओ. वो पूरा था. जब मडवी साहब आए तो हमें घर में अच्छे से पानी मिलने लगा और फुल 3 घंटा सुबह शाम अच्छा फुल फोर्स में पानी आने लगा. और दूसरा ये बताऊं कि हमारे यहाँ पहले बहुत ऐसे लड़कियां बाहर निकल नहीं पाती थी, ऐसा सब था. कोने कोने में कुछ लड़के खड़े रहते थे. अभी वो सब भी बंद है, एकदम हम फ्रीली बाहर निकल सकते हैं. और माननीय दादा साहब MK साहब ने गार्डन बनवाया बच्चों के लिए, थीम पार्क बनवाया है और कुछ बच्चे यहाँ वहाँ खेलने जो जाते थे, अपना एरिया छोड़ के दूसरी जगह जो खेलने जाते थे, तो दादा ने उन यंग बच्चों के लिए भी खेलने के लिए फुटबॉल हुआ, ये क्रिकेट हुआ, वो खेलने के लिए मैदान भी काफ़ी अच्छा बनाया हुआ है. और उनका एक सार्वजनिक जो हम लोग बाहर पास दे के जो गरबा खेलते हैं वो उन्होंने फ्री पास में हमें वो नवरात्रि का उत्साह जो हमें है वो लेने के लिए बहुत अच्छे से मिल रहा है. वहाँ पर भी कोई भी ऐसे प्रॉब्लम नहीं आती, अच्छे से हम बिंदास वहाँ पर खेल सकते हैं. और दादा का काम का रात को अगर हम 2:30-3 बजे फ़ोन भी करें तो दादा फ़ोन उठाते. ये मेरा एक्सपीरियंस बता रही हूँ. मैं एक बार 3:30 बजे रात को मैंने दादा को फ़ोन किया कि कुछ मेरा पर्सनल प्रॉब्लम हो गया था. दादा ने फ़ोन आकर ताबड़तोड़ वो प्रॉब्लम मेरा सॉल्व करके दे दिया है. और ऐसे बोलते शब्द कम पड़ जाएंगे लेकिन उनके काम कम नहीं पड़ रहे. इतने दादा काम हमारे लिए करते हैं और हम उनकी वजह से हम बहुत निश्चिंत, बहुत आराम से यहाँ पर रह सकते हैं. और भी बहुत कुछ है बोलना मुझे अभी, लेकिन समय कम के वजह से मैं बोल रही हूँ. दादा ही है और मैं जनता को ये रिक्वेस्ट करती हूँ कि धनुष्य बाण पे वोट बटन दबाकर उनको प्रचंड बहुमत से वोटिंग करके उनको जिताइए. उसमें हम जिताना उनको है लेकिन वो फ़ायदा हमारा है. ये एक है कि हमें जीतना है तो हमें वो दादा को जिताना होगा. तो आप लोग प्लीज़ धनुष्य बाण का बटन दबा के उनको विजयी कीजिए, विजयी कीजिए, विजयी कीजिए. लाडकी बहीण माझी, लाडका युवा, सगळ्यांपुढे अपुला, शेतकरी हवा, आनंदी महिला, ज्येष्ठांना खूप लाभ, उच्च शिक्षणाला आता संपूर्ण. प्रभाग पद्धतीची निवडणूक चालू आहे आणि MK मडवी साहेब प्रभाग 4D मधून उभे आहेत आणि आजपर्यंत ते 4 वेळा निवडून आले सलग. 5 वर्ष निवडणूक झाल्या नाहीत, त्यामुळं 5 वर्ष फुकट गेली. आणि MK मडवीने ह्या प्रभागात फार चांगल्या पद्धतीनं विकास केलेला आहे. आपले पाण्याच्या टाकीची क्षमता वाढवून लोकांना पाण्याचा प्रश्न सोडवून दिलेला आहे. परत मंगल कार्यालय बांधले आणि फार थोड्या किमतीत सर्वसामान्य लोकांना AC मंगल कार्यालयाचा अनुभव घ्यायला येतो. नाट्यगृहाची तर इथं सुविधा नव्हती, नाट्यगृह इथं आता चालू होणारच आहे काही दिवसात. बाकी फार बाग बगीचे ऐरोली एरियामध्ये फार चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे त्यांनी आणि रस्ते सर्व आणि लोकांना फार चांगल्या पद्धतीची मदत करतात. कुठल्याही अडीअडचणींना MK साहेब त्वरित पुढे येऊन सर्व अडचणींना लोकांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवून टाकतात.